एक खाल्ली आणि कितीही भूक लागलेली असेल तरी भूक शमेल अशी ही मसाला पुरी तयार झालेली आहे. हॅलो एव्हरीवन, यम्मी रेसिपीज चॅनलमध्ये मी आशा आपणा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करत आहे. आज आपण खुसखुशीत अशा मसाला पुऱ्या तयार करून घेणार आहोत. तर त्यासाठी साहित्य आणि कृती एकदाच पाहूया. तर मी 1 कप ही मूगडाळ घेतलेली आहे. ती मूगडाळ मी स्वच्छ 4-5 पाण्यातून धुवून घेत आहे. तुम्हाला तर जास्त क्वांटिटीमध्ये पुऱ्या करायच्या असतील तर तुम्ही जास्त घेऊ शकता, परंतु म्हणजे डबल 2 कप घेऊन प्रत्येक सामान डबल घ्यायचं आहे. आता त्यासाठी एक मसाला तयार करायचा आहे. तर त्यात मी 2 टीस्पून जिरं घेतलेलं आहे, अख्खं जिरं. अर्धा टीस्पून काळी मिरी घेतलेले आहेत. 1 टेबलस्पून मी बडीशेप घेतलेला आहे आणि 2 टेबलस्पून मी अख्खे धणे घेतलेले आहेत. आता हे आपल्याला भाजायचं नाही किंवा फ्राय करायचं नाही. हे डायरेक्ट आपल्याला वाटून घ्यायचं आहे आणि असं खरबरीत वाटायचं आहे. खूप फाईन पेस्ट करायची नाही. तुम्ही आता तुमच्याकडे मिक्सर नसेल तर तुम्ही ठेचूनसुद्धा घेऊ शकता. पण मला ठेचायला खूप उशीर लागेल आणि माझा हात पण दुखतो कधीकधी. तर मी हे डायरेक्ट मिक्सरलाच करून घेते. फक्त 1-2 वेळाच आपल्याला हे थांबत आणि चालू करत करायचं आहे. तर तो मसाला तयार झाला आहे आणि डाळ भिजवून 6 तास झालेली आहेत. डाळ मी मगाशी तुम्हाला सांगायला विसरले की आपल्याला 6 तास भिजत ठेवायची आहे. तर आता 6 तासानंतर मी ही डाळ सुक्की करून घेत आहे, गाळून घेत आहे. आपल्याला पाणी यात ठेवायचा नाही. तर मी हे माझ्या पुरणची जी चाळण होती त्याच्यावर मी मस्त गाळून घेतलेला आहे. आता थोडी थोडी डाळ मला घ्यायची आहे यात आणि खरबरीत अशी मला ही वाटून घ्यायची आहे. बघा, जाडसर, खूप पेस्ट करायची नाही. तरीही मी एका बाउलमध्ये काढून घेत आहे, कारण 2 बॅचमध्ये मला ही डाळ वाटून घ्यायची आहे. तर एकदा मी ही काढून घेतलेली आहे आणि पुन्हा एकदा म्हणजे 2 वेळेला मी ही करून घेतलेली आहे. आता एका पॅनमध्ये मी तेल घेतलेलं आहे 4 टेबलस्पून. आपल्याला तेल थोडंसं जास्त घ्यायचं आहे, कारण कुठल्याही डाळी तेल शोषून घेतात. त्यामुळे आपल्याला तेल इथे थोडं जास्त घ्यायचं आहे. तर मी 4 टेबलस्पून इतकं तेल घेतलेलं आहे आणि मगाशी आपण बनवलेला मसाला यात छान फ्राय करून घ्यायचा आहे. मसाला फ्राय झालेला आहे. आता यात मला 3 टेबलस्पून इतकं बेसन घालून घ्यायचं आहे. बेसन आपण का घालतो? कारण याला थोडंसं बाइंडिंग येईल म्हणून हे बेसन घालायचं आणि बेसन घातल्यामुळे चवही या मसालापुरीची छान वाढते. तर मी हे बेसनसुद्धा छान असं परतून घेतलेलं आहे. इतकं आपल्याला परतून घ्यायचं आहे की तेल सेपरेट झालं पाहिजे. इथे तुम्ही पाहू शकता की तेल सेपरेट व्हायला सुरुवात झालेली आहे. आता तेल जेव्हा सेपरेट होतं त्या स्टेजला आपल्याला थोडंसं हिंग घालून घ्यायचं आहे. मी 2 पिंच एवढं हिंग घालून घेतलेलं आहे. आता हिंगसुद्धा परतून झाल्याच्या नंतर आपण मगाशी जाडसर वाटून ठेवलेली डाळ यात घालून घेणार आहोत आणि ती डाळसुद्धा छान अशी परतून अगदी असंच फिरवत स्टर करतच आपल्याला ही डाळ छान यात रोस्ट करून घ्यायची आहे. डाळीचा थोडासा रंगसुद्धा बदलेल आणि ही डाळ अशी जी तुम्हाला जाडसर दिसते तशी न दिसता अशी सुट्टी झालेली तुम्हाला ही दिसेल. आता त्यानंतर आपल्याला मसाले घालून घ्यायचे आहेत. इथे मी 1 टीस्पून काश्मीरी मिरची पावडर घातलेली आहे, 1 टीस्पून धणे पावडर, पाव टीस्पून हळद पावडर आणि 1 टेबलस्पून मी इथे आमचूर पावडर घालणार आहे. तुम्ही पाहू शकताय. थोडंसं मीठ चवीपुरतं मी घालून घेत आहे आणि आमचूर पावडर मात्र जास्त घालायचं आहे. तुम्हाला आंबटपणा अजून जास्त आवडत असेल तर तुम्ही जास्तही घालून घेऊ शकता. आता तुमच्याकडे
आमचूर नसेल तर तुम्ही 1 ते 1.5 टेबलस्पून इतका लिंबाचा रस घालून मग हे छान शिजवून अशा प्रकारे सुक्कं बनवून घेऊ शकता. आता मसाला पुरीचं हे स्टफिंग रेडी झालेलं आहे. आता हे आपण बाजूला ठेवायचं आहे. छान असं थंड करून घ्यायचं आहे. आता हे थंड होतं आहे तोपर्यंत आपण डो बनवून घेऊया. इथे मी मैदा घेतलेला आहे 4 कप. आता मला जवळजवळ 15 ते 16 किंवा मग छोट्या बनवायच्या असतील तर जवळजवळ 20 पुऱ्या आपल्या बनवून होतात एवढ्या डोमध्ये. तर मी त्यात मीठ घालून घेतलेलं आहे. थोडंसंच मीठ घालायचं आहे, अगदी अर्धा टीस्पून, आणि ते मी मिक्स करून घेतलेलं आहे. त्यानंतर मी 4 टेबलस्पून इतकं साजूक तूप घालून घेतलेलं आहे. बघा, मी 4 कप मैदा घेतलेला आहे आणि त्यासाठी 4 टेबलस्पून तूप घालून घेतलेलं आहे आणि ते एकदम छान मी मिसळून घेतलेलं आहे, चोळून घेतलेलं आहे. आणि एक मुठ्ठी, हे बघा, असं मूठ घेतली पिठाची की ते थोडंसं आपल्या मुठीत येतं आणि त्याचा गोळा बनतो. तर एवढं आपल्याला हे तूप घालून घ्यायचं आहे. आता त्यानंतर आपल्याला जसं पाणी लागेल तसं घालायचं आहे. तर मी पाणी घालून हे मस्त याचा डो बनवून घेत आहे. आता 4 कपांसाठी जवळजवळ 1.5 कप मला पाणी इथे लागलेलं आहे. डो तयार आहे, आपलं स्टफिंग तयार आहे आणि ते स्टफिंग थंडही झालेलं आहे. आता थोडा वेळ आपण थांबूया, कारण डोसुद्धा मुरला पाहिजे. थोडा वेळ थांबलेले आहे मी. अगदी 10 ते 15 मिनटानंतर डो हा आपला अधिकच थोडासा नरम झालेला आहे. आता आपण पुऱ्या बनवायला सुरुवात करणार आहोत. इथे तुम्ही पाहू शकताय की मी कशा प्रकारे ही पुरी आणि ही वाटी बनवून घेत आहे. तर ती वाटी बनवून झाल्याच्या नंतर मी यात स्टफिंग भरून घेत आहे. जवळजवळ 1.5 चमचा, 1.5 टेबलस्पून इतका मी स्टफिंग यात भरून घेत आहे आणि ती पुरी मी आता बंद करून घेत आहे. आपण पुरणपोळीसाठी कसं करतो सेम त्याच पद्धतीने करून घ्यायचं आहे. पण आपण पुरणपोळी लाटून घेतो, तर ही पुरी आपल्याला लाटून घ्यायची नाही. तर अशा प्रकारे हातावरच आपल्याला ही पसरवून घ्यायची आहे आणि थोडीशी मोठी करून घ्यायची आहे, कारण ही जाडीच आपल्याला ठेवायची आहे. तुम्ही आता एक पुरी पाहिली, दुसरीही मी करून दाखवत आहे तुम्हाला. इथे तुम्ही पाहू शकताय की मी वाटी तयार केलेली आहे. पुन्हा मी स्टफिंग भरून घेत आहे. स्टफिंग मी 1.5 चमचा एवढा घालून घेतलेला आहे. त्यानंतर मी ही पुरी बंद करून घेत आहे. हा गोळा छान बंद करून घेत आहे आणि हातांनीच मी हा छान दाबत वाढवून घेत आहे, म्हणजे जेणेकरून हे स्टफिंग अगदी काठापर्यंत भरलं जाईल. तर आपल्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत आणि मी तेलसुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे. तेल कडकडीत गरम करायचं नाही, हलक्या गरम तेलातच आपल्याला ह्या पुऱ्या सोडून घ्यायच्या आहेत. मी एका वेळेला फक्त 4 पुऱ्या फ्राय करून घेत आहे. खूप गर्दी करायची नाही, कारण फिरवताना आपल्याला हलकेच या फिरवून घ्यायच्या आहेत. तर पुऱ्या वर तरंगलेल्या आहेत, तुम्ही पाहू शकताय, त्या हलक्या झालेल्या आहेत. आता हळूच आपण ह्या फिरवून घ्यायच्या आहेत आणि फिरवतच आपल्याला ह्या थोड्याशा हलक्या ब्राऊन अशा फ्राय करून घ्यायच्या आहेत. आता तुम्ही इथे पाहू शकताय की हलका ब्राऊन इथे रंग झालेला आहे आणि या मस्त शिजलेल्या आहेत. मी या तेलातून टिश्यू पेपरवर काढून घेत आहे, म्हणजे एक्सेस जे ऑइल असेल ते या टिश्यू पेपरला शोषलं जाईल. आता मसाला पुऱ्या तयार झालेल्या आहेत. आपण या सर्व करून घेऊ शकतो. तुम्ही कशाच्या बरोबरही सर्व करून घेऊ शकता. माझ्या या रेसिपीला किंवा या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या या चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. मग आपण भेटूया अशाच एका छान व्हिडिओ. तोपर्यंत बाय.